चला बरं. अरे मुलाच्या प्रयत्नाला कवठाळून रडतोय. बायकोने सोडलाच नाही. अरे गुरुच्या समर्पणवर वीर अपघातो वीर गती. त्याला कौरव पक्षाची सेनेला मारला. पार्थ तिथं आला, पण तुझ्यासारखा रडत बसला नाही. त्याला प्रतिज्ञा केली.
100 मुलगे होते. कमी जास्त नाही. नाही तसं काही सांगता येत नाही. आणि त्या दृष्टी हा बर काय आहे, 100 मुलगे गुण्या गोविंदानं त्याच्या घराच्या अवतीभोवती फिरत होते. एवढ्या एक कावळा रिकाणा, तो कावळा तिथं आला. त्या बिचाऱ्या धनिकाच्या मुलांनी त्याच्यावर प्रेम केलं. म्हणजे त्याला हाकलून दिलं, दगड मारला असं नाही केलं. त्यामुळे त्या धनिकाचे ते मुलगे जे खाऊन शिल्लक राग होत ते सगळं खाऊन आणि तुंग होता क्षणी एक दिवस काय झालं, असाच एकांतात बसला असताना त्या मार्गाने राजभोग झाला. आणि राजभोग जात असताना हा कावळा त्याला बोलवला, हे राजहंसा, मी तुझ्याबरोबर शर्यत लावतो. कावळा बोलू लागला. कावळा तर काय म्हणला तो म्हणाला, मी तुझ्याबरोबर शर्यत लावतो. हे सप्त शब्द ओलांडून जो कोणी प्रथम जाईल तो विजय. ठरलं बाबा. दिवस ठरला, पहिलेला सुरुवात झाली. कावळा तो जो जोरानं उडू लागला, संत गतीनं चालला होता. पण काय झालं, कावळा मोठमोठ्यानं पंख मारून मारून पाण्यात पडला आणि मेला बुडून. आणि राजशब्दाला बुडून करणार झालं. आता काय हो काय द्राक्षाची या वेल, द्राक्षाची या वेल चढली कडुलिंबावर, फळे कटू कैशी दोष संगती